ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय। आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। त्यामुळे ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय। आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार असून राज्यात नव्या युतीचा उदय होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या उपस्थितीमध्ये युतीची घोषणा केली जाणार आहे। या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती, मात्र जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे। आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवतीर्थ स्मृती स्थळावरून सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, गुड मॉर्निंग। खरं तर गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ज्याची वाट शिवसैनिक किंवा मनसैनिक पाहत होते तो आजचा हा दिवस, आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। काय सध्या वातावरण आहे, काय अपडेट? सुप्रभात प्राजक्ता। आजचा सूर्य काहीतरी शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी वेगळा असेल, कारण कित्येक वर्षांपासून दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून सातत्यानं हे अंतर्गत चर्चा असायची की दोन भाऊ एकत्र यायला हवेत, दोन भाऊ जर एकत्र आले तर मराठी माणसाचा फायदा होईल, मराठी माणूस पुन्हा एकदा एकत्र येईल, एकजूट होईल। आणि तीच नांदी होती गेल्या काही दिवसांपूर्वीपासूनची की दोन्ही बंधू एकत्र येतात। आणि आज दोन्ही बंधू खरं तर एकत्र येतील ते दुपारी 12 वाजताचा मुहूर्त ठरला। सी बँक्वेट हॉल आहे, तिकडचा हॉल आहे ब्ल्यू सी नावाचा, तिकडे असेलच पत्रकार परिषद। पण तत्पूर्वी हे दोन्ही बंधू एकत्र येतील ते इथे येतील, म्हणजे या स्मृतीस्थळावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्मृतीस्थळ, आणि इथेच दोन बंधू सगळ्यात आधी एकत्र येतील, बाळासाहेबांना नतमस्तक होतील आणि त्यानंतर युतीची घोषणा करण्यासाठी ते जातील थेट वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये। तिथे जाऊन ही युतीची घोषणा केली जाणार आहे आणि त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील उपस्थित असतील। त्याचबरोबर दोघांचे दोन नेते देखील प्रमुख असणार आहेत, ज्याच्यामध्ये एकतर अनिल परब आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बाळा नांदगावकर, हे दोन नेते तिथे त्यांच्यासोबत असतील। आणि एकत्रितरित्या ही पत्रकार परिषद घेतली जाईल आणि युतीची घोषणा केली जाईल। ज्या क्षणाची सगळेच मनसैनिक आणि शिवसैनिक वाट पाहत होते तो क्षण 12 वाजता आज बरोबर वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये असं। बरं सुमित, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।